नमस्कार, मी दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे जबरदस्त तांदळाच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशीत वडे कसे बनवायचे ते अगदी नवीन स्टाईलने आज आपण इथे मस्त वडे बनवणार आहोत बघा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. इथे घेतलेला आहे मी एक पॅन. त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा लिटर भर पाणी. कमीत कमी मी इथे अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये मी घालणार आहे ओवा, एक अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, सोडा, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा तुम्ही कोणताही वापरू शकता, आणि अद्रक आणि मिरचीची पेस्ट. आता मी इथे घालणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरमधूनही तांदूळ काढून घेऊ शकता, पण बारीक काढायचं आहे. बघा, मस्त असं परतवून घ्यायचं आहे, सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जबरदस्त खूप असे मऊ लुसलुशीत वडे बनतात बघा. हे आपण ज्या प्रकारे मेदू वडा बनतो त्या प्रकारे आपण इथे त्याला आकार देणार आहोत. अगदी कमी वेळात मस्त आणि एकदम नवीन असा पदार्थ आहे. आणि तोपर्यंत अशाच चमचमीत, झणझणीत आणि मस्त अशा रेसिपीज बघण्यासाठी दीपाली शिंदे व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. बघा, मस्त असं इथे आपलं पीठ रेडी आहे बघा. इथे एक आपण 10 मिनिटभर त्याला कव्हर करून घेणार आहोत. बघा, 10 मिनिट झालेले आहेत. मस्त आपलं पीठ इथे शिजवून रेडी आहे बघा. खूप सुंदर पीठ बनलेलं आहे बघा, एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आता आपण हे खाली काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये. 10 मिनिट मी इथे थंड होऊन दिलेलं आहे. आता आपण इथे हाताला तेल लावून घ्यायचं आहे बघा, आणि मस्त असं हातावरती एक चमच्याने गोळा घ्यायचा आहे. असा हातावरती बघा मस्त त्याला गोल करून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आपला मेदू वडा असतो त्या प्रकारे आपण इथे आकार देणार आहोत बघा. परफेक्ट. मस्त बघा, अशा प्रकारे इथे आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सुंदर दिसत आहे बघा. अशा प्रकारे मी इथे सर्व वडे बनवून घेणार आहे. मी हाताला तेलही लावून घेतलेलं आहे बघा, म्हणजे जेणेकरून तांदळाचं पीठ एकदम मऊ झालेलं आहे आणि हाताला बिलकुल चिटकत नाही बघा तेलामुळे. खूप सुंदर असा पिठाचं वडे आपले तयार होत आहेत बघा. मस्त एकदम परफेक्ट असं जमत आहे बघा. जबरदस्त बघा, एकदम मऊ लुसलुशीत बघा. मी अशा प्रकारे सर्व वडे इथे बनवून घेतलेले आहेत. आता आपण इथे ते स्टीम करून घेणार आहोत. मी इथे घेतलेले आहे एक चाळणी. त्याला आपण हे सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत. परफेक्ट. सर्व बाजूनी व्यवस्थित खूप असं तेल लावून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून ते वडे चिकटणार नाहीत. मस्त असे सर्व ठेवून घ्यायचे आहेत. आकारही तुम्ही बघत आहात, खूप सुंदर असा आकार आलेला आहे बघा. एकदम मऊसर दिसत आहे. चला तर मग आपण एक 15 मिनिट मी इथे याला स्टीम करून घेणार आहे. कव्हर करूया. परफेक्ट. बघा, एक 15 मिनिट झालेले आहेत बघा.
एकदम जबरदस्त असे उकडून झालेले आहेत आपले वडे. मस्त असे वाफेवर पूर्णपणे शिजवून झालेले आहेत. चला तर मग आता आपण इथे हे सर्व करणार आहोत. जबरदस्त मस्त असं दिसत आहे बघा. खूप जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी सोप्या आणि कमी वेळात बनणारा पदार्थ आहे बघा. मस्त. आता मी यावरती घालणार आहे तूप. खूप सुंदर अशी टेस्ट लागते बघा त्याची. परफेक्ट. खूप सगळं असं तूप घालून घ्यायचं आहे. लाल तिखट घालायचं आहे. चवीनुसार घालायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यावरती थोडंसं मीठही टाकू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.